नमस्कार मंडळी. समजा तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन होती, वडिलांचे निधन झाले, तुम्ही आणि तुमचा भाऊ हे दोघे कायदेशीर वारस आहात. तुमचा त्या जमिनीत हिस्सा आहे, पण तुम्हाला काहीही न सांगता तुमच्या भावाने संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर दाखवली आणि त्यानंतर ती जमीन एका तिसऱ्या व्यक्तीला विकून टाकली किंवा तुमच्या सहीशिवाय तुमची परवानगी न घेता तुमच्या हिस्स्याची जमीन विकली, तर तुम्ही काय कराल? गप्प बसाल का? गावात जाऊन भांडाल का? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फक्त तक्रार कराल का, की थेट कोर्टात जाऊन तुमचा हक्क वाचवाल? आजचा विषय अत्यंत गंभीर आहे, कारण जमीन आणि संपत्तीच्या वादामध्ये सर्वात जास्त फसवणूक अनेक वेळा बाहेरच्या व्यक्तीकडून होत नाही, तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीकडून होते. भाऊच भावाचा हिस्सा लपवतो, भाऊच बनावट कागदपत्रे तयार करतो, भाऊच खोटी वारस नोंद करून घेतो आणि नंतर म्हणतो जमीन आता माझी आहे. तू काहीही करू शकत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 7/12 उतार्यावर कोणाचे नाव आहे, फेरफार नोंद कोणाच्या नावावर आहे, किंवा एखाद्या व्यक्तीने जमीन विक्रीखत करून दिली आहे म्हणून त्या व्यक्तीला दुसऱ्या सहहक्कदाराचा कायदेशीर हिस्सा विकण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही. तुमचा भाऊ तुमचा हिस्सा तुमच्या परवानगीशिवाय विकू शकतो का? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी सर्वप्रथम हे पाहावे लागते की जमीन कोणाच्या नावावर होती, मूळ मालकाचा मृत्यू झाला आहे का, वारस कोण आहे, तुमचा हिस्सा किती आहे, तुमच्या नावाची वारस नोंद झाली आहे का, जमीन संयुक्त आहे का, वाटणी झाली आहे का, आणि तुमच्या भावाने नेमके काय विकले आहे. आता एक साधे उदाहरण घ्या. समजा तुमचे वडील मरण पावले आणि त्यांच्या नावावर 10 एकर जमीन होती. त्यांच्या पश्चात आई, 2 मुले किंवा 2 मुली असे वारस आहेत. कायद्यानुसार प्रत्येक वारसाचा हिस्सा परिस्थितीनुसार ठरतो. आता तुमच्या भावाने तुमची परवानगी न घेता संपूर्ण 10 एकर जमीन एका व्यक्तीला विकली, तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचा भाऊ स्वतःच हिस्सा विकू शकतो का? अनेक परिस्थितींमध्ये सहहक्कदाराला स्वतःचा कायदेशीर हिस्सा हस्तांतरित करण्याचा अधिकार असू शकतो, पण दुसरा प्रश्न असा आहे की तो तुमचा हिस्सा विकू शकतो का? याचे उत्तर सरळ आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतःपेक्षा अधिक हक्क हस्तांतरित करता येत नाही. म्हणजेच तुमच्या भावाचा स्वतःचा जितका कायदेशीर हिस्सा असेल तितक्यापुरता व्यवहार वेगळा प्रश्न आहे, पण तुमच्या हिस्स्यावर त्याला अधिकार नसताना त्याने तुमचा हिस्सा विकला असेल तर त्या व्यवहाराला कायदेशीर आव्हान देता येऊ शकते. आणि इथेच अनेक लोक मोठी चूक करतात. त्यांना वाटते भावाने जमीन विकली म्हणजे जमीन पूर्णपणे गेली, तर नाही. तुमच्या भावाने तुमच्या हिस्स्यावर अधिकार नसताना केलेला व्यवहार तुमच्या हक्काच्या दृष्टीने आव्हान करण्याचा प्रश्न निर्माण करू शकतो. पण मंडळी, याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी जमीन तुमच्या नावावर आली. जमीन वाचवण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जमिनीची संपूर्ण कागदपत्रे गोळा करावी लागतील. वडिलांचा मृत्यू दाखला, पूर्वीचा 7/12 उतारा, फेरफार नोंदी, वारस नोंद, जमीन खरेदी खत किंवा मूळ मालकीचा दस्तऐवज, तुमच्या भावाने केलेले विक्री खत, त्याची प्रमाणित प्रत आणि त्यानंतर झालेल्या फेरफार नोंदी हे सर्व कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वेळा लोक फक्त 7/12 उतारा घेऊन म्हणतात माझे नाव नाही म्हणून माझा हक्क नाही. हे चुकीचे आहे. 7/12 उतारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, पण प्रत्येक वेळी तो अंतिम मालकीचा निर्णय देत नाही. मालकीचा प्रश्न, वारसा हक्काचा प्रश्न आणि महसूल नोंदीचा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने तपासला जाऊ शकतो. म्हणूनच तुमचे नाव 7/12वर नाही म्हणून तुमचा हक्क आपोआप संपत नाही. समजा तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तुम्ही कायदेशीर वारस आहात, पण तुमच्या भावाने तुमचे नाव वारस नोंदीत लावले नाही, त्याने स्वतःचे नाव लावले आणि नंतर जमीन विकली. अशा परिस्थितीत तुमचा हक्काचा प्रश्न गंभीरपणे तपासावा लागतो. तुमचे नाव 7/12वर नाही म्हणून तुमचा हिस्सा संपत नाही. तुमच्या वारस हक्काचा आधार कोणता आहे? मूळ मालक कोण होता? मृत्यूनंतर कायदेशीर वारस कोण आहे? आणि तुमच्या भावाने खोटी माहिती देऊन नोंद करून घेतली का, हे पाहावे लागेल. आता समजा तुमच्या भावाने विक्री खतामध्ये स्वतःला संपूर्ण मालक म्हणून दाखवले. त्याने खरेदीदाराला सांगितले की ही संपूर्ण जमीन माझी आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही सहहक्कदार आहात का? अशा वेळी तुमच्या भावाला तुमचा हिस्सा विकण्याचा अधिकार होता का, हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. जर त्याने तुमच्या हक्कावर अतिक्रमण करून व्यवहार केला असेल तर तुम्हाला त्या विक्री खताच्या विरोधात योग्य न्यायालयीन उपाययोजना करावी लागू शकते. येथे सर्वात महत्त्वाची कारवाई म्हणजे केवळ फेरफार नोंद रद्द करण्यासाठी अर्ज करणे नाही, तर आवश्यक असल्यास विक्री खत तुमच्या हिस्स्यापुरते तुमच्यावर बंधनकारक नाही अशी घोषणा मागणे आणि परिस्थितीनुसार दस्तऐवज रद्द करण्याची मागणी करणे.
तसेच जमीन पुढे विकली जाऊ नये किंवा तिसऱ्या व्यक्तीचे हक्क निर्माण होऊ नयेत यासाठी अंतरिम संरक्षण किंवा मनाई आदेशाची मागणी करण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। लक्षात ठेवा, कोणता दावा दाखल करायचा, कोणते पक्षकार करायचे आणि कोणाला दिलासा मागायचा हे प्रत्येक प्रकरणाच्या कागदपत्रावर अवलंबून असते। आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, भावाने जमीन विकली आणि तुम्हाला त्या विक्रीची माहितीच नव्हती, तुम्ही किती वर्षांनी कारवाई करू शकता? मंडळी, येथे वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। जमीन विकल्याचे कळल्यानंतर वर्षानुवर्ष गप्प बसणे धोकादायक ठरू शकते। तुम्हाला व्यवहाराची माहिती कधी मिळाली, विक्री खत कधी झाले, तुमचा हक्क कधी नाकारला गेला, तुम्ही त्या जमिनीचा ताबा कधी गमावला आणि फसवणूक कधी लक्षात आली, या सर्व गोष्टी कालमर्यादेच्या प्रश्नावर निर्माण करू शकतात। त्यामुळे मला आता कळले म्हणून मी कधीही केस करू शकतो असे समजू नका। त्याचप्रमाणे विक्री खत झाले आहे म्हणून आता काहीही करता येणार नाही असेही समजू नका। वेळेवर कागदपत्रे तपासा आणि योग्य कायदेशीर सल्ला घ्या। आता आपण एक अत्यंत सामान्य परिस्थिती पाहूया। वडिलांच्या मृत्यूनंतर भावाने बहिणीला सांगितले, तुझा या जमिनीत काही हक्क नाही, तू लग्न झालेले आहेस। त्यामुळे बहिणीने त्याच्यावर विश्वास ठेवला। भावाने स्वतःच्या नावावर वारस नोंद करून घेतली आणि नंतर जमीन विकली। अनेक वर्षांनी बहिणीला समजले की तिचा देखील कायदेशीर हक्क होता। आता बहिणीने काय करावे? सर्वप्रथम तिने वडिलांच्या मृत्यूच्या वेळी कायदेशीर वारस कोण होते हे तपासावे। त्यानंतर त्या जमिनीचे सर्व जुने आणि नवीन उतारे मिळावेत। वारस नोंद कशी झाली ते पाहावे। बहिणीचे नाव का लावले नाही याची नोंद किंवा अर्ज तपासावा। भावाने जमीन कोणत्या दस्तऐवजाने विकली हे पाहावे। खरेदीदाराला वास्तविक परिस्थितीची माहिती होती का हे तपासावे आणि त्यानंतर योग्य कायदेशीर कारवाईचा मार्ग निवडावा। फक्त गावात जाऊन भावाला शिवागीळ करून किंवा खरेदीदाराला धमकी देऊन तुमचा हक्क परत मिळत नाही, उलट तुमच्यावरच फौजदारी कारवाई होऊ शकते। कायदा हातात घेऊ नका, कागदपत्रे गोळा करा आणि कायदेशीर मार्गाने पुढे जा। आता आणखीन एक गंभीर परिस्थिती, समजा तुमच्या भावाने तुमची सही बनावट केली आणि तुमच्या नावाने विक्री खत केले। ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण येथे केवळ मालकीचा वाद नसून बनावट कागदपत्रे, फसवणूक आणि इतर फौजदारी स्वरूपाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात। अशा वेळी सर्वप्रथम त्या दस्तऐवजाची प्रमाणित प्रत मिळवा। त्यावर तुमची सही किंवा अंगठा आहे का हे तपासा। तुम्ही त्या दिवशी नोंदणी कार्यालयात उपस्थित होतात का हे तपासा। दस्तऐवजातील ओळखपत्र, फोटो, साक्षीदार आणि नोंदणीची माहिती तपासा। जर सही बनावट असल्याचा गंभीर आधार असेल, योग्य फौजदारी तक्रारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण प्रत्येक मालकीचा वाद हा फौजदारी गुन्हा नसतो। हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। समजा तुमच्या भावाने स्वतःचा हिस्सा विकला आणि तुम्हाला व्यवहार आवडला नाही, हे आपोआप फसवणूक ठरू शकत नाही। पण तुमच्या भावाने तुमची बनावट सही केली, तुमची ओळख दाखवली किंवा खोटी कागदपत्रे तयार केली तर परिस्थिती वेगळी असू शकते। म्हणून पोलीस तक्रार आणि दिवाणी दावा हे अनेक वेळा दोन वेगळे मार्ग असू शकतात। आता एक महत्त्वाचा प्रश्न, भावाने जमीन विकली आणि खरेदीदाराने ताबा घेतला तर तुम्ही काय कराल? येथे ताब्याचा प्रश्न निर्माण होतो। जर तुमच्या हिस्स्यावर दुसऱ्याने बेकायदेशीर ताबा घेतला असेल तर परिस्थितीनुसार ताबा, घोषणा, मनाई आदेश किंवा इतर योग्य दिलासा मागण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण स्वतःहून जाऊन मारामारी करून ताबा घेणे अत्यंत धोकादायक आहे। तुमचा हक्क योग्य असला तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हालाही नाही। मित्रांनो, खरेदीदाराने पैसे दिले आहेत म्हणून तो आपोआप त्या व्यक्तीपेक्षा अधिक हक्क मिळवत नाही ज्याच्याकडे स्वतः तो हक्क नव्हता। कायद्याचा एक मूलभूत सिद्धांत असा आहे की एखादी व्यक्ती स्वतःकडे जितका हक्क आहे त्यापेक्षा अधिक हक्क दुसऱ्याला देऊ शकत नाही। मात्र प्रत्येक प्रकरणात खरेदीदाराचे ज्ञान, व्यवहाराची परिस्थिती आणि इतर कायदेशीर बाबी तपासल्या जातात। म्हणून खरेदीदाराने चांगल्या विश्वासाने खरेदी केली का, त्याने कागदपत्रे तपासली का, सातबाऱ्यावर कोणाचे नाव होते, इतर वारसांचे हक्क दिसत होते का, हे सर्व मुद्दे महत्त्वाचे असू शकतात। आता काही लोक म्हणतात माझे नाव सातबाऱ्यावर नाही, त्यामुळे माझ्या भावाने जमीन विकली तरी मी काही करू शकत नाही। हे चुकीचे आहे। जर तुम्ही कायदेशीर वारस असाल तर तुमचा हक्क कायदेशीर आणि लागू कायद्याच्या आधारे तपासला जातो। महसूल नोंद तुमच्या हक्काचा पुरावा असू शकते, पण प्रत्येक वेळी तीच अंतिम मालकी ठरत नाही। म्हणून नाव नोंदवले नाही म्हणून हक्क सोडू नका। आता उलट परिस्थिती पाहूया। समजा तुम्हाला तुमचा हिस्सा माहीत होता पण तुम्ही स्वतः भावाला पॉवर ऑफ अटर्नी दिली।
त्या पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून भावाने जमीन विकली. आता तुम्ही म्हणता मला विक्रीची परवानगी नव्हती. अशा वेळी पॉवर ऑफ अटर्नी मधील अधिकार काय होते? त्यात विक्रीचा आधार होता का? दस्तऐवजाचा गैरवापर झाला का? त्याची मर्यादा काय होती हे तपासावे लागेल. फक्त पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणून प्रत्येक विक्री बेकायदेशीर होत नाही आणि फक्त भावाने विकली म्हणून प्रत्येक व्यवहार बेकायदेशीर ठरत नाही. कागदपत्रांचा वास्तविक मजकूर महत्त्वाचा आहे. आता समजा तुमच्या भावाने तुमचा हिस्सा विकण्यासाठी तुमच्याकडून हक्कसोड पत्र करून घेतले. तुम्हाला सांगितले की फक्त नाव बदलण्यासाठी सही आहे. प्रत्यक्षात तुम्ही तुमचा हिस्सा कायमचा सोडला. अशा वेळी हक्कसोड पत्राचा प्रश्न निर्माण होतो. जर फसवणूक किंवा चुकीचे प्रतिनिधित्व झाले असेल तर त्याला आव्हान देण्याचा कायदेशीर मार्ग असू शकतो. पण पुन्हा एकदा सांगते, केवळ मला माहिती नव्हती असे म्हणणे पुरेसे नसते. परिस्थिती आणि पुरावे महत्त्वाचे असतात. आता भावाने जमीन विकली आणि तुम्हाला कळल्यानंतर समझोता केला. त्याने सांगितले मी तुला तुझा हिस्सा देते किंवा देतो. तुम्ही कोर्टात केस दाखल केली नाही. नंतर तो पुन्हा जमीन विकतो. अशा परिस्थितीत तोंडी आश्वासनावर वर्षानुवर्षे अवलंबून राहणे धोकादायक आहे. जमीन आणि मालमत्तेच्या वादात शक्य असल्यास व्यवहार लिखित स्वरूपात आणि कायदेशीर पद्धतीने करा. भाऊ आहे तो शब्द पाळेल या विश्वासामुळे अनेक लोकांचे मोठे नुकसान होते. आता एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे दस्तऐवजाची प्रमाणित प्रत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावाने तुमच्या हिस्स्याची जमीन विकली आहे तर सर्वप्रथम विक्री खताची प्रमाणित प्रत मिळवा. त्यामध्ये विक्रेता स्वतःला कसा दाखवतो, मालकीचा आधार काय दाखवतो, वारस कोण दाखवले आहे, तुमचे नाव लपवले आहे का, तुमची सही दाखवली आहे का हे तपासा. त्यानंतर मूळ मालमत्तेचा इतिहास तपासा. जमीन कोणाच्या नावावर होती, मृत्यूनंतर वारस कोण होते, कोणती फेरफार नोंद झाली, कोणत्या आधारावर झाली याची संपूर्ण चेन तपासा. अनेक वेळा एका चुकीच्या नोंदीपासून संपूर्ण गैरव्यवहार तर पुढे जमीन अनेक वेळा विकली जाऊ शकते आणि प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते. म्हणून जमीन तुमच्या कुटुंबाची आहे, भावाच्या नावावर आहे म्हणून काळजी करण्याची गरज नाही असे समजू नका. तुमच्या मालमत्तेच्या नोंदी तपासत राहा. आता या विषयातील सर्वात मोठी चूक कोणती? पहिली चूक म्हणजे भावावर अंधविश्वास ठेवणे. दुसरी चूक म्हणजे कागदपत्रे न तपासणे. तिसरी चूक म्हणजे आपला हिस्सा किती आहे हे समजून न घेणे. आणि चौथी चूक म्हणजे फसवणूक कळल्यानंतरही वर्षानुवर्ष गप्प बसणे. पाचवी चूक म्हणजे फक्त पोलीस तक्रार करून कोर्टातील आवश्यक कारवाई न करणे. सहावी चूक म्हणजे गावातील पंचावर पूर्ण अवलंबून राहणे. सातवी चूक म्हणजे मूळ कागदपत्र न घेता फक्त तोंडी माहितीवर कारवाई करणे. आणि आठवी सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःहून मारामारी करणे. मंडळी, तुमचा हक्क कितीही मोठा असला तरी कायदा हातात घेऊ नका. तुमच्या भावाने तुमची जमीन विकली असेल तर तुम्ही त्याला मारहाण करू नका, धमकी देऊ नका, खरेदीदाराच्या घरात घुसू नका. कारण उद्या मालमत्तेचा वाद बाजूला राहून तुमच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. योग्य कायदेशीर मार्ग म्हणजे कागदपत्रे, कायदेशीर नोटीस, योग्य न्यायालयीन दावा, अंतरिम संरक्षणाची मागणी आणि परिस्थितीनुसार फौजदारी तक्रार. कोणता मार्ग वापरायचा हे कागदपत्रावर अवलंबून आहे. आता एक प्रश्न, भावाने तुमचा हिस्सा विकला तर खरेदी खत पूर्णपणे रद्द होईल का? प्रत्येक वेळी नाही. काही परिस्थितीत व्यवहार फक्त तुमच्या हिस्स्यापुरता तुमच्यावर बंधनकारक नसल्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही वेळा प्रकरणात संपूर्ण व्यवहारावर आव्हान असू शकते. काही प्रकरणात दस्तऐवज रद्द करण्याची मागणी करावी लागते. त्यामुळे पूर्ण विक्री खत रद्द होईल किंवा काहीच करता येणार नाही असे दोन्ही टोकाचे निष्कर्ष काढू नका. कायदेशीर परिणाम हा व्यवहाराच्या स्वरूपावर आणि तुमच्या हक्कावर अवलंबून असतो. आता समजा जमीन अविभाजित आहे. तुमचा आणि भावाचा हिस्सा कागदावर वेगळा झालेला नाही. अशा परिस्थितीत भावाने संपूर्ण सर्वे नंबर विकला. तुम्ही म्हणता त्याने माझी जमीन विकली, पण कायदेशीरदृष्ट्या प्रथम हे ठरवावे लागेल की तुमचा हिस्सा किती आहे आणि जमीन प्रत्यक्ष वाटणीने कोणत्या भागात येते. म्हणून अनेक वेळा पार्टिशन किंवा वाटणीचा प्रश्न निर्माण होतो. जर तुम्ही सहहक्कदार असाल आणि स्वतंत्र ताबा किंवा सीमांकन झालेले नसेल तर व्यवहाराचा कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी संपूर्ण मालमत्तेची स्थिती तपासावी लागते. आता समजा तुमच्या भावाने तुमचा हिस्सा विकला आणि खरेदीदाराने तुम्हाला नोटीस पाठवली. नोटीस दुर्लक्षित करू नका. नोटीसला योग्य उत्तर द्या. समजा कोर्टातून समन्स आले तर ते स्वीकारूनही दुर्लक्ष करू नका. अनेक लोक म्हणतात मी कोर्टात गेलो नाही तर केस थांबेल. उलट तुमच्या अनुपस्थितीत एकतर्फी आदेश होऊ शकतो.
म्हणून कोर्टातील कोणतीही नोटीस, समन्स किंवा कायदेशीर कागदपत्र दुर्लक्षित करू नका. एक अत्यंत महत्त्वाचा संदेश सर्व बहिणींसाठी. तुमच्या वडिलांच्या संपत्तीत तुमचा कायदेशीर हक्क असू शकतो. फक्त तुमचे लग्न झाले आहे म्हणून तुमचा हक्क संपत नाही. जर तुमच्या भावाने तुमच्या परवानगीशिवाय तुमचा हिस्सा विकला असेल तर तुमच्या हक्काचा कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण फक्त भावावर राग आहे म्हणून जमीन परत मिळत नाही. कागदपत्रे तपासा, तुमचे हक्क सिद्ध करा आणि वेळेत कारवाई करा. आणि भावासाठी एक स्पष्ट संदेश आहे. बहिणीला तिचा हक्क न सांगता संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करणे, खोटी माहिती देणे किंवा तिच्या सहीशिवाय तिचा हिस्सा विकणे हे अत्यंत गंभीर परिणाम निर्माण करू शकते. आज तुम्ही जमीन विकून पैसे मिळवाल, पण उद्या त्या व्यवहारावर कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भावंडांमध्ये पारदर्शकता ठेवा. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष लक्षात ठेवा. तुमच्या भावाने तुमची जमीन बेकायदेशीरपणे विकली असेल तर पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे गप्प बसू नका. सर्वप्रथम तुमचा कायदेशीर हिस्सा आणि मालमत्तेचा इतिहास तपासा. दुसरे म्हणजे विक्री खताची प्रमाणित प्रत मिळवा. तिसरे म्हणजे वारस नोंद आणि फेरफार नोंदी तपासा. चौथे म्हणजे तुमच्या भावाला तुमचा हिस्सा विकण्याचा अधिकार होता का हे तपासा. पाचवे म्हणजे फसवणूक, बनावट सही किंवा खोटी कागदपत्र असल्यास त्याचे पुरावे सुरक्षित ठेवा. सहावे म्हणजे वेळ वाया घालवू नका, कारण कालमर्यादा अत्यंत महत्त्वाची असू शकते. सातवे म्हणजे परिस्थितीनुसार योग्य न्यायालयीन दावा, घोषणा, दस्तऐवज रद्द करण्याची मागणी, ताब्याचा प्रश्न, मनाई आदेश किंवा इतर योग्य कायदेशीर उपायांचा विचार करा. आठवे म्हणजे फौजदारी गुन्ह्यांचे घटक असतील तर ते योग्य कायदेशीर सल्ल्यानुसार पोलीस तक्रारीचा विचार करा. आणि नववे म्हणजे स्वतःहून कायदा हातात घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या भावाने तुमचा हिस्सा विकला म्हणून तुमचा हिस्सा किंवा तुमचा हक्क आपोआप संपत नाही. पण तुमचा हक्क वाचवण्यासाठी वेळेवर आणि योग्य कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. जमीन तुमची आहे असे म्हणणे पुरेसे नाही. तुमचा हक्क, कागदपत्रे आणि कायद्याच्या आधारे सिद्ध करण्यासाठी सज्ज राहावे लागते. कारण आजच्या काळात सर्वात मोठी फसवणूक अनेक वेळा अनोळखी व्यक्ती करत नाही, तर आपल्याच घरातील व्यक्ती करते. म्हणून नात्यावर प्रेम करा, पण मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत जागरूक राहा. वर विश्वास ठेवा, पण तुमचा कायदेशीर हक्क तपासून ठेवा. बहिणीवर प्रेम करा, पण तिचा हिस्सा लपवू नका. आणि जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर गावातील दबाव, नातेवाईकांची भीती किंवा घरची बदनामी होईल या विचाराने तुमचा हक्क सोडू नका. कारण कायदा तुमच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आहे. पण कायदा तेव्हाच उपयोगी पडतो जेव्हा तुम्ही योग्य वेळी योग्य पावले उचलता. म्हणून तुमच्या भावाने तुमची जमीन बेकायदेशीरपणे विकली असेल तर शांत बसू नका. कागदपत्रे तपासा, पुरावे जतन करा, योग्य कायदेशीर प्रक्रिया सुरू करा.